हॅलो स्टुडंट्स, अँग्युलर मोमेंटम काय असतो, त्याचे न्यूमेरिकल्स कसे होते, हे बेसिक डेफिनेशन्सवरून बनणार न्यूमेरिकल्स आपण स्टडी केले. आता जशा पद्धतीनं लिनियर मोमेंटम कन्झर्व होतं तशाच पद्धतीनं अँग्युलर मोमेंटम सुद्धा कन्झर्व होतो. आणि आपल्याला आजचा टॉपिक पाहायचा आहे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. एकदम सिम्पलेस्ट टॉपिक आहे, ठीक आहे ना. इझिली प्रूफ करून घेऊ पहिले आणि मग नंतर त्याच्यावर चर्चा करू, ठीक आहे. सो बघा, आपल्याला माहिती आहे की अँग्युलर मोमेंटम यल इज इक्वल्स टू आय ओमेगा आहे. ओके, आता मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रेस्पेक्ट टाइम. सो डीएल बाय डी टी इज इक्वल्स टू आय कॉन्स्टंट आहे. बघा, आय टाइमसोबत बदलणार नाही. आय जो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया हा शेपवर, साईजवर, ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या पोझिशनवर, त्याच्या कॉन्फिगरेशनवर, ठीक आहे ना, बॉडीच्या मासवर आणि मास डिस्ट्रीब्युशनवर डिपेंड असणारी क्वांटिटी. सो ती टाइमसोबत चेंज होणारी क्वांटिटी नाही आहे. सो आय कॉन्स्टंट राहील. सो आय असाच. आणि ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह डी ओमेगा बाय डी टी. ओके, सो डीएल बाय डी टी is equals to I times d omega by dt means alpha, angular acceleration. आता dl by dt बघा इथे घ्या, dl by dt is equals to I alpha. I alpha is nothing but torque. I alpha is the torque. याचं पण डेरिव्हेशन झालेलं. ओके, आता बघा हे dl by dt, dl by dt is equals to I alpha is like dp by dt is equals to f, न्यूटन सेकंड लॉ. ओके, सो न्यूटनचा सेकंड लॉच आहे हा पण, ठीक आहे ना. तो हा लिनियर मधला आणि हा अँग्युलर मोशन्स मधला, रोटेशनल मोशन्स मधला. ओके, सो हे झालं आपलं एक डीएल बाय डी टी इज इक्वल्स टू टॉर्क. बट हा जो फोर्स होता एफ इज इक्वल्स टू डीपी बाय डी टी, तुम्हाला आठवत असेल व्यवस्थित तर लक्षात घ्या. बघा, हा जो फोर्स आहे हा एक्सटर्नल फोर्स आहे. एक्सटर्नल मीन्स कसं, फॉर एक्झाम्पल एखादा असा बॉक्स आहे आणि या बॉक्समध्ये मॉलिक्युल्स आहेत आणि हे मॉलिक्युल्स एकमेकांवर फोर्स अप्लाय करत असेल तर या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज नाही होणार, या बॉडीचं लिनियर मोमेंटम चेंज नाही होणार, कारण की हे इंटरनल फोर्सेस आहे. पण या बॉडीवर जर का मी एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तरच त्याचं जे मोमेंटम आहे ते चेंज होतं. सो इंटरनल फोर्स नसतो. हा जो इथे फोर्स आहे हा एक्सटर्नल फोर्स आहे. तशाच पद्धतीनं या ठिकाणी जो टॉर्क आलेला आहे तो एक्सटर्नल टॉर्क आहे. म्हणजे एखाद्या बॉडीवर जर एक्सटर्नल टॉर्क दिला आपण तर तिचं अँग्युलर मोमेंटम चेंज होतो. आता इमॅजिन करा की समजा इफ एक्सटर्नल टॉर्क एक्सटर्नल हा झिरो आहे, ठीक आहे ना. इफ टॉर्क एक्सटर्नल इज झिरो, सो टॉर्क एक्सटर्नल झिरो झालं तर आपल्याला मिळालं डीएल बाय डी टी इज इक्वल्स टू झिरो. ओके, आता डीएल बाय डी टी इज इक्वल्स टू झिरो याचा अर्थ आहे की यल कॉन्स्टंट आहे, कारण की कॉन्स्टंटचाच डेरिव्हेटिव्ह झिरो असतो. सो यल कॉन्स्टंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं की जर का एक्सटर्नल टॉर्क झिरो असेल तर अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं. ओके, हाच आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. याला कसं स्टेट केलेलं आहे ते पण आपण पाहूया. अँग्युलर मोमेंटमला कसं स्टेट केलेलं आहे बघा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम मध्ये दोन टर्म्स आहेत, एक एक्सटर्नल टॉर्क आणि एक आहे अँग्युलर मोमेंटम. आणि ह्या दोन्ही क्वांटिटीज ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन्स वरून मेजर होतात. म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन जर का बदलला तर टॉर्क पण वेगळा मिळणार, कारण की पोझिशन व्हेक्टर इंटू एफ आहे. सो पोझिशन व्हेक्टर बदलेल ना जर का तुमचा ऑब्झर्वेशनचा पॉईंट किंवा ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलला तर. सो हे ॲक्सिस ऑफ रोटेशनवर डिपेंड करणारी क्वांटिटी आहे. सो याच्यामुळे याच्याकडे लक्षात घ्या की एक्सटर्नल टॉर्क ज्या ॲक्सिस भोवती तुम्ही विचारात घेताय तर अँग्युलर मोमेंटम ही सुद्धा ॲक्सिसवर डिपेंड असणारी क्वांटिटी आहे, ही त्याच ॲक्सिस भोवती असली पाहिजे. म्हणजे बघा, या ॲक्सिस भोवती जर का टॉर्क झिरो आहे, या ॲक्सिस भोवती बॉडी फिरत आहे आणि या ॲक्सिस भोवती असणारा टॉर्क हा झिरो आहे, तर याच ॲक्सिस भोवती असणारं या बॉडीचं अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे. असं नाही की या ॲक्सिस भोवती असणारा एक्सटर्नल टॉर्क झिरो आहे आणि हा कुठला तरी दुसरा एक ॲक्सिस आहे त्याच बॉडीचा आणि याच्या भोवती अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट आहे, असं नाहीये. ज्या ॲक्सिस भोवती टॉर्क झिरो आहे त्याच ॲक्सिस भोवती बॉडीचं अँग्युलर मोमेंटम काढायचं ते कॉन्स्टंट मिळेल. ओके, सो हे लक्षात घ्या. म्हणून इथे स्टेटमेंट बघा, केअरफुल लिहितोय मी इथे बघा. इफ एक्सटर्नल टॉर्क ॲक्टिंग on a body about an axis is zero, ठीक आहे ना. एक्सटर्नल टॉर्क कुठल्या तरी एका ॲक्सिस भोवती जर का झिरो असेल तर देन अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी about that axis म्हणजे त्याच ॲक्सिस भोवती about that axis remains constant. त्याच ॲक्सिस भोवती
त्या बॉडीचं लिनियर अँग्युलर मोमेंटम पण कॉन्स्टंट राहील. ओके, सो हे आपल्याला मिळालंच. ओके, हे यल इज इक्वल्स टू कॉन्स्टंट किंवा जेव्हा टॉर्क एक्सटर्नल किती होता 0. आता यल कॉन्स्टंट, यलचा फॉर्म्युला परत एकदा घेऊया आपण, आय ओमेगा. यलचा फॉर्म्युला आय ओमेगा. सो यल इज इक्वल्स टू आय ओमेगा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. ओके, सो आय ओमेगा इज कॉन्स्टंट, इट मीन्स आय इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. I is inversely proportional to ओमेगा. म्हणजे ज्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त त्या बॉडीचं अँग्युलर वेलॉसिटी कमी होईल जर का त्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचा टॉर्क ऍक्ट होत नसेल तर. जर त्या बॉडीवर कुठल्याही प्रकारचा टॉर्क ऍक्ट होत नाहीये तरच अँग्युलर मोमेंट अँग्युलर व्हेलॉसिटी आणि मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये रिलेशन आहे. अदरवाईज मोमेंट ऑफ इनर्शिया हा अँग्युलर व्हेलॉसिटीवर डिपेंड नाहीये. अँड मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड आहे शेप, साईज, ॲक्सिस ऑफ रोटेशन, मास आणि मास डिस्ट्रीब्युशनवर. ठीक आहे ना. पण इथे का आलं, कारण की या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा एक्सटर्नल टॉर्क हा 0 आहे. जर का एक्सटर्नल टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी हा जर का 0 असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर व्हेलॉसिटी एकमेकांना इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. इज इट क्लिअर. आता बघा या ठिकाणी आणखी 2-3 फॉर्म्युले अटॅच होऊन जातात. जर का अँग्युलर व्हेलॉसिटीला मोमेंट ऑफ इनर्शिया इनवर्सली प्रोपोर्शनल आहे तर फ्रिक्वेन्सीला सुद्धा इनवर्सली प्रोपोर्शनल आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, जर एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तर. आणि म्हणूनच डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड सुद्धा असेल त्या रोटेशनच्या. ठीक आहे ना. फ्रिक्वेन्सीला इनवर्सली प्रोपोर्शनल, टाइमला डायरेक्टली प्रोपोर्शनल. इज इट. या इक्वेशनला आय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, आय इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, या इक्वेशनला आपण असं पण लिहू शकतो, I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. इज इट. बघा आय ओमेगा कॉन्स्टंट आहे म्हणून मग इनिशियल लिनियर मोमेंटम झालं, हे अँग्युलर मोमेंटम झालं आणि हे फायनल अँग्युलर मोमेंटम झालं. सो इनिशियल अँग्युलर मोमेंटम आणि फायनल अँग्युलर मोमेंटम दोन्ही कसे आले, सेम. सो I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. बघा हे जे कलेक्शन आहे ना, हे कलेक्शन फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी आहे, ते प्रॅक्टिसला पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सो I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. आणखी बघा यल कॉन्स्टंट आहे, यल कॉन्स्टंट आहे, पण यलचा फॉर्म्युला जर का बॉडी अशी लिनियर मोशन करत असेल तर यलचा फॉर्म्युला आपण पाहिला होता MVR, आर परपेंडिक्युलर घेतो आपण तर. ठीक आहे ना. सो इथे समजा इनिशियल कंडिशन्समध्ये या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम असेल एखाद्या बॉडीचा मास इंटू फर्स्ट वेलॉसिटी V1 आणि सेकंड वेलॉसिटी R1. तीच बॉडी आहे म्हणून मास काही बदलणार नाही, म्हणून फायनल मोमेंटम असेल M, पण वेलॉसिटी मात्र बदलली, V2 झाली आणि R2 झालं. सो मास मास गेट कॅन्सल. सो इथे आपल्याला आणखी एक टर्म लक्षात येते, ती म्हणजे V1 R1 इज इक्वल्स टू V2 R2. V1 R1 इज इक्वल्स टू V2 R2. ठीक आहे ना. म्हणजे एखाद्या ऍक्सिस पासून एखादी बॉडी जर का लिनियर मोशन करत असेल तर जर का पोझिशन वेक्टर वाढला तर वेलॉसिटी कमी, आणि जर का पोझिशन वेक्टर कमी असेल तर वेलॉसिटी जास्त. सो याचं काम आपल्याला ग्रॅव्हिटेशन मध्ये पडणार आहे. ठीक आहे ना. तसं तुम्ही 10th मध्ये ग्रॅव्हिटेशन पाहिलेलं आहे की सन भोवती जेव्हा अर्थ फिरत आहे तर जेव्हा अर्थ ही इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते, जेव्हा अर्थ ही सनच्या जवळ असते त्यावेळेस तिचा स्पीड जास्त असतो. बघा सन हा झाला आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन, तिथून अर्थ जवळ आहे तर वेलॉसिटी जास्त आहे. ठीक आहे ना. बघा VR इज इक्वल्स टू कॉन्स्टंट होईल म्हणून V आणि R एकामेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होते. ठीक आहे ना. ज्यांना 10th मधलं आठवते त्यांच्यासाठीच हे आहे की सन भोवती जेव्हा अर्थ फिरत आहे तर अर्थ अशी इलिप्टिकल फिरते, इलिप्टिकल. ओके. सो ज्यावेळेस अर्थ ही सनच्या जवळ असते, सो ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जवळ आहे, म्हणजे R ची व्हॅल्यू कमी आहे, R ची व्हॅल्यू कमी आहे, या R ची व्हॅल्यू कमी आहे, तर त्यावेळेस ती जवळ असताना वेलॉसिटी वाढते त्याची, ती फास्ट जाते निघून. जेव्हा अर्थ ही सनच्या जवळून जाणार असते त्यावेळेस ती फास्ट जाते, आणि जेव्हा ती दूर असते त्यावेळेस त्याचा स्पीड कमी होतो. हे आणखी एक्सप्लेन करणार मी ग्रॅव्हिटेशनमध्ये. ओके. सो काय शिकले तुम्ही बघून घ्या. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं असं म्हणणं आहे की जर का एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तर, लक्षात घ्या, एक्सटर्नल टॉर्क 0 असेल अबाउट अ ऍक्सिस, अन ऍक्सिस, तर त्या बॉडीचा अँग्युलर मोमेंटम अबाउट दॅट ऍक्सिस कसं राहतं, कॉन्स्टंट. म्हणून मग आय ओमेगा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, आय ओमेगा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट, म्हणून मग आय हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. जर का आय ओमेगाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे तर आय हा फ्रिक्वेन्सीला सुद्धा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि म्हणून मग आय हा डायरेक्ट प्रोपोर्शनल राहील टाइम पिरियडला. ओके. आणि म्हणून I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. हा पण एक फॉर्म्युला तयार झाला. फॉर्म्युला नंतर एक फॉर्म्युला आणखी हा पण बनतो, V1 R1 इज इक्वल्स टू V2 R2. सो या फॉर्म्युलांना व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यावरची न्यूमेरिकलची आपण एक वेगळी व्हिडिओ बनवूया. ठीक आहे ना. आता तुम्ही हे व्यवस्थित नोट करून घ्या. ठीक आहे ना. आणि मग मी याच्यावरचे काही एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके. ओके. नोटेड. आता लक्षात घ्या परत. बघा आपल्याला मिळालं आय ओमेगा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. इज इट. आता आय ओमेगा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट मिळाल्यामुळे आपल्याला हे पण लक्षात आलं की आय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा, म्हणजे आय जास्त असेल तर ओमेगा कमी असेल, ओमेगा जास्त असेल तर आय
ओमेगा जास्त असेल तर आय कमी असेल, आणि जर का आय हा जास्त असेल तर ओमेगा कमी असेल. ओके ओके, आय जास्त ओमेगा कमी, ओमेगा जास्त आय कमी, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बघा याचे युजेस घेतात, ठीक आहे ना. हे आईस स्केटर किंवा हे जे डान्सर असतात याचा हा यूज घेतात. ओके बघा आता ही आहे, हिने आता सुरुवातीला काय केलं तर हिने स्वतःचे हात असे लांब घेतले, ठीक आहे ना. आता हिचे जर का पूर्ण हँड असे दूर आहेत, ठीक आहे ना. सो हँड दूर असल्यामुळे हिचं मास डिस्ट्रीब्युशन जास्त झालं. मास डिस्ट्रीब्युशन कसं झालं जास्त. आता हिचं जर का मास डिस्ट्रीब्युशन जास्त आहे तर हिचा आय जास्त आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक आहे ना. एम के स्क्वेअर रेडियस ऑफ गायरेशनच्या स्क्वेअरला डायरेक्ट प्रोपोर्शनल. सो रेडियस ऑफ गायरेशन वाढेल ना, मास डिस्ट्रीब्युशन जास्त तर रेडियस ऑफ गायरेशन वाढेल, रेडियस ऑफ गायरेशन वाढेल तर तिचा आय काय झाला वाढला, ठीक आहे ना. मग जर का तिचा आय वाढला असेल तर ओमेगा काय होईल, ओमेगा कमी होईल, ठीक आहे ना. म्हणून मग जेव्हा हिची ही कंडिशन आहे सध्याचे हात पसरवलेले, ठीक आहे ना, तर या कंडिशन्समध्ये तिचा अँग्युलर स्पीड हा कमी असेल. ओके बट जेव्हा ओके अशी कंडिशन असेल, या कंडिशननुसार तिने हात आता जवळ घेतलेत. आता हात जवळ घेतलेत तर मास डिस्ट्रीब्युशन कमी झालं, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन कमी झाला. रेडियस ऑफ गायरेशन कमी झाला तर हिचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा कमी झाला. ओके आता मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला तर अँग्युलर वेलॉसिटी वाढली, कळते. म्हणजेच डान्सर ज्यावेळेस त्यांचे हात दूर करेल त्यावेळेस ते स्वतःभोवती स्लोली फिरतील, आणि जेव्हा त्यांचे हात जवळ घेतील त्यावेळेस त्यांचा स्वतःभोवती फिरण्याचा स्पीड वाढेल, ठीक आहे ना. कशावरून, कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंट. ओके चलो बाय. ओके आता नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये एका उंचीवरून एखादा व्यक्ती ज्यावेळेस उडी घेतो ना, ठीक आहे ना, स्वतःभोवती गिरक्या घेत पाण्यामध्ये उडी मारतो, ठीक आहे, लाईक दिस. ओके तर बघा जेव्हा तो सुरुवातीला उडी मारणार आहे, ठीक आहे ना, ज्यावेळेस उडी मारायची त्यावेळेस तो स्ट्रेच झालेला आहे, पूर्ण लांबलेला आहे ना, पूर्ण हात असे. पण ज्यावेळेस त्याला उडी मारायची आहे तर इथून त्याच्या जम्प पोझिशनपासून पाण्यामध्ये घुसेपर्यंत त्याला स्वतःभोवती फिरत जायचं. सो जर का त्याला हे जास्त फिरायचं असेल तर त्याला अँग्युलर स्पीड वाढवावं लागेल, आणि म्हणून त्याला अँग्युलर स्पीड जर का वाढवायचं असेल, ठीक आहे ना, तर या कंडिशन्समध्ये त्याला अँग्युलर स्पीड वाढवायचं आहे. सो त्याला त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करायचा आहे, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कमी करायच्या कंडिशन्समध्ये बघा लक्षात घ्या की त्याने स्वतःला असं गुंडाळून घेतलंय. तो ज्यानं जितकं स्वतःला गुंडाळून घेतलं, डायग्राममध्ये पाहून घ्या, ज्याने स्वतःला असं गुंडाळून घेतलंय ना, तर त्याच्यामुळे काय झालं तर त्या कंडिशन्समुळे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला, आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाल्यामुळे त्याचं अँग्युलर व्हेलॉसिटी वाढली. ओके सो ज्यावेळेस एखाद्याला हवेत उडी मारून स्वतःभोवती गिरकी घ्यायची असेल तर त्याने स्वतःची बॉडी जितकी जवळ घेता येईल तितकं त्याला फास्ट स्वतःभोवती गिरकी घेता येईल. ओके सो याचं एक्सप्लेनेशन बघा, एक प्रोग्राम आहे सायन्स ऑफ स्टुपिडमध्ये, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा हेच एपिसोड रिपीट होतात. सो हे कन्झर्वेशन ऑफ अँग्युलरवरचे एक्झाम्पल्स आहेत. ओके सेम आणखी एक एक्झाम्पल आहे, त्या एक्झाम्पल्समध्ये एक म्हणजे हा करूनही दाखवला असता मी. एक स्टूल असतो रोटेटिंग, आणि रोटेटिंग स्टूलवर जर का तुम्ही बसले असाल आणि तुमच्या हातात डंबेल्स असेल, जर का तुम्ही असे डंबेल्स ठेवले आणि तुम्ही जर का फिरत असाल तर तुम्ही जास्त जोरात फिरणार नाही. का? कारण की मास डिस्ट्रीब्युशन जास्त आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी कमी होईल. पण जर का हे डंबेल्स जर का तुम्ही अशी शेजारी घेतली एकमेकांची, सो तुम्ही अशी शेजारी घेऊन जर का बसले आणि मग जर का तुम्ही स्टूलवर अशी रोटेट होत असाल तर तुम्ही जास्त फास्ट रोटेट असाल. का? कारण की जर का तुम्ही डंबेल्स शेजारी घेतले तर ॲक्सेलरेशनच्या जवळ मास आलं, म्हणजे मास डिस्ट्रीब्युशन कमी झालं. आता मास डिस्ट्रीब्युशन जर का कमी झालं असेल, ठीक आहे ना, तर तुमची अँग्युलर स्पीड काय झालेली असेल, वाढलेली असेल. ओके आणखी एक छोटासा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला करून दाखवतोय, ठीक आहे ना. पण या एक्सपेरिमेंटचा ॲक्च्युअली संबंध नाही आपल्या कोर्ससोबत जास्त, ठीक आहे ना, पण बऱ्याचशा काही व्हिडिओज आहेत त्यांच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट करून दाखवतात. आता लॉकडाऊनचा टाईम चालू आहे, माझ्याकडून भरपूर टाईम आहे, सो मी सुद्धा तुम्हाला तो एक्सपेरिमेंट करून दाखवतो, ठीक आहे ना. पण त्यासाठी वेट करावं लागेल तुम्हाला. ओके ओके सो हा तो एक्सपेरिमेंट असेल. ओके तर या एक्सपेरिमेंटमध्ये याला गायरोस्कोप म्हणतात. म्हणजे हे काही सिंपल एक सायकलचं टायर आहे, याला दोरी बांधलेली आहे. ओके
सो बघा काय ऑब्झर्व करायचं आहे ते मी तुम्हाला आधी सांगतोय आणि मग त्याचं डेरिव्हेशन सांगतोय. ओके, तर हे जे चाक आहे याला मी आता एक स्पीड देतोय, ठीक आहे ना. ओके, तर काय होतं बघा, मी असा स्पीड दिलाय तर स्वतःभोवती पण फिरत आहे. आता हळूहळू त्याचा स्पीड कमी होत असल्यामुळे तो हॉरिझॉन्टल होऊन जाईल, बट तुम्ही लक्षात घ्या की त्याला मी असं स्पीड दिल्यानंतर तो स्वतःभोवती पण फिरत आहे असा, ठीक आहे ना. याच्यामध्ये खूप सारे एक्सप्लेनेशन देता येतात आपल्याला, बट काय आहे रिअल एक्सप्लेनेशन, तर स्पेसशिपमध्ये किंवा तुम्ही जेव्हा स्पेसमध्ये ट्रॅव्हलिंग करसाल तर तुम्हाला डायरेक्शन चेंज करण्यासाठी या अशा एका फ्लायव्हीलचा यूज करता येतो. मी थोडंसं त्याच्यामधलं बेसिक शिकवतो तुम्हाला. बघा काय होतं आहे, हा कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचाच फंड आहे, बट याच्यामध्ये काय आहे की कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम डायरेक्शनच्या बाबतीत थोडंसं क्लिअर करतं याच्यामध्ये. बघा काय आहे माहिती का, हे जे चाक आहे हे चाक अशा पद्धतीचं आहे. ओके, हे चाक असं, ही तुमची फ्रंट साईज आणि याचा इथे एक हा जो शाफ्ट लावलेला आहे, ठीक आहे ना, हा शाफ्ट असा आडवा. सो हा शाफ्ट असा लावला इथे आणि याला अशी दोरी बांधली आपण. ओके, सो या ठिकाणी काय होतं, याला अशी अँग्युलर वेलॉसिटी दिली ओमेगा, ठीक आहे ना. लाईक समजा तुमच्याकडे दिली असेल, मी अशी अशी देतो म्हणजे पाठीमागे देतो, ठीक आहे ना. सो इथे आपण एक्झाम्पलमध्ये अशी तुमच्याकडे दिली असं विचार करू की अशी वेलॉसिटी दिली, अँग्युलर वेलॉसिटी अशी. सो अँग्युलर वेलॉसिटी अशी दिली असेल तर अँग्युलर मोमेंटम आउटवर्ड राहील. सो हे इकडे राहील अँग्युलर मोमेंटम याचं एल. ओके, बघा मी असा स्पीड दिला ना, असं फिरलं तर अँग्युलर वेलॉसिटी इकडे राहील आणि अँग्युलर वेलॉसिटी इकडे राहील तर अँग्युलर मोमेंटम इकडे राहील. सो हे अँग्युलर मोमेंटम त्याचं इकडे आहे. ओके, ठीक आहे. आता बघा या चाकाचं वेट, हे वेट तर व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल इकडे एम जी. ओके, वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड असेल. हे आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स एक. या पॉईंटला जर का विचार केला तर टॉर्क किती होईल. सो इथून इथपर्यंत डिस्टन्स घेऊया आपण आर. सो टॉर्क इज इक्वल्स टू आर क्रॉस एफ, आर क्रॉस एफ. एफचं काम कोण करणार आहे, एम जी. ओके, सो आर क्रॉस एफ, ठीक आहे ना. जर का मी आता इथे टॉर्कची डायरेक्शन पाहिली, सो बघा टॉर्कची डायरेक्शन आर क्रॉस एफ म्हणजे आर क्रॉस एफ, आर क्रॉस एफ ना, राईट हँड थंब रूल. सो आर या डायरेक्शनमध्ये आर क्रॉस एफ खाली. सो जो टॉर्क आहे तो पाठीमागे लागतो, इकडे बोर्डमध्ये जातो, ठीक आहे ना. म्हणजे जो टॉर्क आहे तो असा आतमध्ये जाणार आहे टॉर्क, कळते. अँग्युलर मोमेंटम या डायरेक्शनमध्ये, टॉर्क या डायरेक्शनमध्ये. सो मोमेंटम आणि फोर्स एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे, टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम पण एकाच डायरेक्शनमध्ये पाहिजे, कळते. इथे तसं नाही आहे ना, पण इथे यल इकडे आहे आणि टॉर्क आतमध्ये आहे, बरोबर आहे. मग एल काय करेल, सो एलचं काम असं आहे की एल टॉर्कच्या डायरेक्शनमध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. सो बघा हे ठेवतो एक मिनटं. बघा एल इकडे आणि टॉर्क इकडे असा इकडे बोर्डकडे. सो एलला टॉर्कच्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे. सो एलला जर का टॉर्कच्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे तर तो एल असा इकडे इकडे जाईल, टॉर्ककडे जाईल, पण टॉर्क पण ते फिरत राहील. आणि त्याच्यामुळे काय होईल, ही जी अँग्युलर फिरणारी जी बॉडी आहे, हे जे चाक होतं, हे चाक सुद्धा स्वतःभोवती फिरत राहील, कळते ना. आणि म्हणून मग ते स्वतःभोवती फिरते. याचा यूज होतो स्पेसशिपमध्ये जेव्हा तुम्हाला डायरेक्शन चेंज करायचं असेल. म्हणजे ॲटोमॅटिक पायलट जे असतात ना आपल्या एअर, म्हणजे ॲटोमॅटिक पायलट मोडवर पण टाकता येतं आपल्याला एरोप्लेन. सो त्याच्यामध्ये सुद्धा या सिस्टीमचा यूज केला जातो. पण मी थोडंसं बेसिक सांगते, याला मोकळं पण सांगता येतं, खूप चांगलं आहे हा स्टडी करण्यासाठी, बट खूप वेळ लागतो आणि आपल्याला कोर्समध्ये असतं काम नाही आहे. म्हणून इथे सांगतो मी की इथे थोडंसं याच्यामध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करा की जर का ती बॉडी अशी फिरत आहे तर अँग्युलर मोमेंटम इकडे लागेल. जर का मी चाक असं माझ्याकडे फिरवत आहे, सो अँग्युलर वेलॉसिटी अशी असेल. सो अँग्युलर वेलॉसिटी इकडे, सॉरी इकडे फिरत चाक तर इकडे अँग्युलर वेलॉसिटी, इकडे अँग्युलर मोमेंटम लागेल या डायरेक्शनला, ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये तो आणि टॉर्क इकडे लागेल. सो टॉर्क तुमच्याकडे लागेल आणि हा राहील, तर हे असं रोटेट होत जाईल. ओके, सो इथे तो जो व्हील आहे, तो व्हील जर का मी असं फिरवला तर तो स्वतःभोवती का फिरतोय, ठीक आहे ना, याचं एक डेमॉन्स्ट्रेशन आहे. का फिरतो, कारण की या टेक्निकनुसार टॉर्क जो आहे तो आतमध्ये लागतो आणि अँग्युलर मोमेंटम बाहेर लागतं, पण या टॉर्कमुळेच अँग्युलर मोमेंटममध्ये चेंज असतो. म्हणून मग अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन आणि टॉर्कची डायरेक्शन सेम असायला पाहिजे. आणि ही सेम करण्यासाठी ती सिस्टीम, जो अँग्युलर मोमेंटची डायरेक्शन आहे ती टॉर्ककडे कळत जाते, टॉर्क परत इकडे कळत जातो आणि हे स्वतःभोवती फिरतच राहतं, ठीक आहे ना. एकदा परत आपण करूया एक्सपेरिमेंट. बघा ही आहे आपलं फ्लायव्हील, ठीक आहे ना. इथं रिंग आहे, याला मी आता फिरवतोय, ठीक आहे ना. हे बघा हे असं स्वतःभोवती फिरत आहे का, कारण की मी याला असं फिरवलं तर याची अँग्युलर वेलॉसिटी काय लागली होती, ठीक आहे ना. आणि हा झाला तो शाफ्ट, हा झाला ॲक्सिस, ठीक आहे ना. सो आर
हा झाला आर, हे डिस्टन्स आर आहे. सो हे आर वेट खाली आर क्रॉस एफ. सो टॉर्क तुमच्याकडे लागत आहे आणि अँग्युलर वेलॉसिटी मी असं फिरवलं, सो अँग्युलर वेलॉसिटी इकडे लागत आहे, तर अँग्युलर मोमेंटम पण इकडे लागत आहे आणि त्याच्यामुळे टॉर्क इकडे आणि अँग्युलर मोमेंटम इकडे. सो त्या अँग्युलर मोमेंटमला टॉर्ककडे जायचं आहे आणि टॉर्कला परत इकडे फिरायचं आहे. सो हे दोघं जण असे फिरत, हा जो व्हील आहे हा व्हील असं फिरत राहतो. ठीक आहे ना. खूप मस्त, याची खूप मोठे ॲप्लिकेशन्स पण आहे. ठीक आहे ना. जेव्हा पर्सनली भेटसाल त्यावेळेस आणखी आपण याच्यावर गप्पा पण मारू शकू. ठीक आहे ना. व्हिडिओजमध्ये थोडंसं कमी करावं लागतं डिस्कशन्स. ओके बघा, एकदा परत ट्राय करा. ओके बघा, ओके कळतंय. अँग्युलर मोमेंटम या डायरेक्शनमध्ये, टॉर्क तुमच्याकडे, हे दोघं जण असे फिरत आहे. सो हे स्वतःभोवती फिरत आहे. आता थोड्या वेळाने होऊन जाईल. ओके, जर का खूप हाय स्पीडनं आलं तर आणखीनच व्यवस्थित हा एक्सपेरिमेंट आपल्याला परफॉर्म करत असतो. लास्ट टाइम एकदा मजा येऊन आली. ठीक आहे. ओके, लॉकडाऊनचा टाईम आहे, खूप सारा वेळ मिळतो, त्याच्यामुळे असं काही बनवता येतं तुमच्यासाठी. ओके ओके, सो होप्स यू एन्जॉय. आता आणखी एक एक्झाम्पल पाहूया हेलिकॉप्टरचं. ठीक आहे, जसं सांगितलं तसं आहे हेलिकॉप्टर पण. ओके बघा, एखादं हेलिकॉप्टर ज्यावेळेस रेस्टला असतं, त्याच्यामध्ये कुठला स्पॉट रोटेशनमध्ये नसतो, त्यावेळेस त्याचं अँग्युलर मोमेंटम पण झिरो असेल. म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम हेलिकॉप्टरचं झिरो असेल. ठीक आहे ना. बट जेव्हा हेलिकॉप्टर स्टार्ट होईल त्याचे वरचे ब्लेड्स हे फिरायला सुरुवात करतील. ओके, आणि हे वरचे ब्लेड्स ज्यावेळेस त्याची फिरायला सुरुवात करतील तर त्याच्या अँग्युलर व्हेलॉसिटीमुळे त्याच्यामध्ये जेव्हा अँग्युलर मोमेंटम येईल ते अपवर्ड डायरेक्शनमध्ये असेल. ओके, आता जर का इनिशियल मोमेंटम झिरो होतं हेलिकॉप्टरचं तर फायनल मोमेंटम पण झिरो असायला पाहिजे. अँग्युलर मोमेंटम पण झिरो असायला पाहिजे. बट इथं ते एक वर अपवर्ड लागलेलं आहे. मग याला झिरो करण्यासाठी काय होईल, हे वरचे ब्लेड जर का असे फिरत असतील तर जो खालचा जो हेलिकॉप्टरची बॉडी आहे ती बॉडी अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरायला सुरुवात करते. म्हणजे ह्या ब्लेड्स अशी फिरत असतील तर ती बॉडी अशा डायरेक्शनमध्ये फिरायला सुरुवात करते. ठीक आहे ना. त्याच्यामुळे काय होतं, हा एक अँग्युलर मोमेंटम वर लागेल आणि एक अँग्युलर मोमेंटम खाली राहील. ठीक आहे ना. पण असं दिसतंय का तुम्हाला, असं हेलिकॉप्टर दिसलं का त्याची पाते अशी फिरत आहेत आणि हेलिकॉप्टर स्वतःही फिरत असं जाते म्हणून? नाही होत ना असं, कारण की त्याच्यामध्ये बसणारे जे पॅसेंजर असतील सो ते जर का तिथे बसले असेल आणि असं जर का सगळं फिरतच असेल तर काय फायदा बसून, चक्कर खाली पडते सगळेजण, है ना. सो अशा कंडिशन्समध्ये काय करतात तर बघा, इथे या टेलला एक फॅन लावलेला असतो. ठीक आहे ना. त्या फॅनचं काम ते आहे. मग तो फॅन काय करतो, त्या हेलिकॉप्टरला असं स्वतःभोवती रोटेट होत येत नाही आणि तो एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी पण मदत करतो. ओके, सो अशा पद्धतीनं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इथे सुद्धा वापरलं जातं. खूप साऱ्या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम खूप चांगल्या पद्धतीने यूज केलं जातं. स्पेसशिपमध्ये सुद्धा तुम्ही घरी बसल्या पण एखादं एक्सपेरिमेंट करू शकता. एखादं रोटेटिंग स्टूल असेल तुमच्याकडे किंवा ऑफिसमध्ये असणाऱ्या ज्या सेल्फ रिव्हॉल्विंग ज्या चेअर असतात त्या चेअरवर बसायचं, असं एक चाक घ्यायचं, मी जसं आणलं होतं तसं, आणि त्याला असं पकडायचं आणि त्याला खूप जोरात फिरवायचं. आणि तुम्ही असं फिरल्यानंतर तुम्ही जर का ते चाक थोडंसं असं इकडे किंवा इकडे असं टिल्ट केलं, ठीक आहे ना, तर तुम्ही जसे आहात तसे नाही राहणार. तुम्ही पण असे इकडे किंवा इकडे असं रोटेट होसाल अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन्स अँड अदर डायरेक्शन्स, है ना. सो त्याच्यानुसार तुम्ही अशी इकडे किंवा इकडेच असा. सो याचा यूज घेऊन स्पेसशिपमध्ये सुद्धा डायरेक्शन्स पकडल्या जाते, कोणीकडे टर्न मारायचा काय वगैरे, आणि खूप सारे. आणि जे ॲटो पायलट असतात ना एरोप्लेन्समध्ये ते सुद्धा याच्याच बेसिसवर काम करत राहतात. सो याच्यावर खूप सारं आहे बघण्यासारखं, पाहण्यासारखं. पुढे जेव्हा तुम्ही या टर्म्समध्ये असाल तर तुम्हाला ते अभ्यासालाही मिळेल. पण मात्र खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. एखाद्या वेळेस आपण जेव्हा भेटू त्यावेळेस परत याच्यावर खूप साऱ्या चर्चा पण आपल्याला करता येऊ शकतात. ओके, सो हे झालं आपलं कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम थेरॉटिकली. फॉर्म्युले पाहिला आपण, I1 ω1 इज इक्वल्स टू I2 ω2 किंवा V1 R1 इज इक्वल्स टू V2 R2. आणि आपल्याला हे पण लक्षात आलं की जर का टॉर्क झिरो असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलर वेलॉसिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, म्हणजेच त्या बॉडीच्या फ्रिक्वेन्सीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. आणि जर का त्याला टाईम पिरियड असेल तर टाईम पिरियडला डायरेक्टली प्रोपोर्शनल, है ना. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. होप्स यू एन्जॉईंग दिस क्लास आणि स्वतःची काळजी घेत असाल. टेक केअर युअर सेल्फ. ओके, गुड डे.